तू सेट आहे सेट. अरे हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त आहे. काल रात्री तुम्ही पाहिलं असेल, काल रात्री मी 2 वाजता घरी आलोय. आता उठलोय 7 वाजता, फ्रेश झालोय. म्हणजे डोळे ओपन होत नव्हते, पण फ्रेश झालोय, उठलोय, आता ऑफिस जातोय. आणि नक्षला जे डोनट्स आणले होते रात्री मी सकाळ सकाळच खाले. नक्ष कसं लागलं डोनट्स तुला? डोनट्स आवडले? नंतर पुन्हा खा. हा, रात्रीच आणलेले, पण तू झोपला होता ना. चालेल चालेल, खा. चल बाबा, चालले. चल बाबा ना हक्क चल इकडे. हा खरं खरं ब्लॉग करणार ना आज पण तू? लक्ष्मी पण ब्लॉग करायला चालू केलंय आणि त्याचे ब्लॉग पण एडिट करते ना. हा, चल बाय. बेस्ट ऑफ लक. रोज ब्लॉग बनवायचा, ठीक आहे? चल. चला, आपली बाईक पार्क केली आहे. चला जाऊयात आपण पटापटा. रोजच्या तर पार्किंग मध्ये पहिला रिक्षावाल्याचे फक्त 10 ते 20 रुपये द्यायला लागायचं. अरे जाणार कुठून? रस्ता कुठं आहे? इकडे घुसत. अरे नाही, होईल का होईल का होईल का? जाता येईल जाता येईल. पहिल्या रोज बाईकचे रिक्षाचे 10 ते 20 रुपये असायचे, आता रोज 30 रुपये द्यायला पार्किंग वाल्याचे. पण एक चांगलं आहे की आपण कधी पण आपल्या टाइमानुसार जाऊ शकतो. येताना पण काही टेन्शन नसते. अंधेरीला पोहोचलो आता मी. आता अंधेरीवरून मला गोरेगावसाठी लोकल कोणती माहिती नाही, कारण टाइम जाईल 9:35 आणि आता ती 29 लोकल जी रोज पकडतो ती पण नाही आहे. तर तिकडे 43 आहे 3 मिनिटं, 41 आहे 6 मिनिटं, आणि बोरवली येते. आता येते बोरवली. बोरवली पकडतोय, 0 मिनिट दाखवते, धावतोय. आली आली आली. ही बघा, चढायला भेटायला पाहिजे, गर्दीत आहे. चल पटापटा धावा. गर्दी असते राहत. ठीक आहे, चढून जाऊयात. आणि ऑलरेडी लेट झालं खूप. आता उपमा आणि पोहा घेऊ आपण. उपमावर पोहा ना. करेक्ट 7:30 वाजलेत आणि मी आता निघालोय ऑफिसमधून, जातोय. आता तरी विचार करतोय अंधेरी जाऊ की बोरवली, कळत नाही मला कुठे गेला पाहिजे. तर मी विचार करतो स्टेशनला पोहोचतो पहिला. तर स्टेशनला पोहोचल्यानंतर डिसाईड करतोय की अंधेरीला गेला पाहिजे की बोरवलीला गेला पाहिजे. 740 लोकल जर भेटलीस तर डायरेक्टली अंधेरी जाईल, जेणेकरून अंधेरीवर मला बसून यायला भेटेल. आणि असं आज सॅटर्डे आहे, तर सॅटर्डे असल्यामुळे गाडी तर खाली असणारच आहे, एवढं काही जास्त टेन्शन नाही आहे. आणि आता मला घरी जाऊन जायचं, मला वडरायला. पनवेल नक्ष वडरायला गेलेत, आणि मग मी घरी जाऊन गाडी घेईल आणि मग जाणार वडरायला. तर चला आज आपण जाऊ वडरायला. पण वडरायला जायचं आधी मी विचार करतो दाढी वगैरे करून घेतोय, कारण की उद्या नवापूरला जायचं आहे, टुर्नामेंट आहेत फुटबॉलचे, तर तेही बघण्यासाठी जातोय आम्ही. चाललोय आता. 740 लोकल आता आली आहे. टाइम बघा 7:43 झाली ऑलमोस्ट. तर आता काही ही लोकल पकडून मला फायदा नाही आहे. तर ही लोकल पकडलीच तर मला अंधेरीवरून लोकशक्ती एक्सप्रेस भेटणार नाही. तर विचार करतो तिकडे 3 नंबरवरती बोरिवलीसाठी लोकल येईल, ते पकडून जातो बोरिवलीला. म्हणजे बोरिवलीला आपल्याला भरपूर टाइम आहे. आता ही लोकल कोणती 41ची येते या 43ची येते माहिती नाही. एखादी यापैकी लोकल काहीतरी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जाते. बघूया पहिला ही लोकल इथे कोणती येते ती. अरे विरार लावलं, विरार लोकल लावलं, विरार. ह्याच्यानंतर येईल बोरिवली लोकल. टाइम बघा 8:30 वाजले. लोकशक्तीचा टाइम आहे इकडे 8:05. आता 8:30 वाजता. चला आज तर कोण नसेल, जाऊन जागा बसायला जाऊन बसतो आरामात. 9:50 झालेत आणि आता पोचले पालघरला लोकशक्ती. ही बाजूलाच उभी अजून मला गेली पण नाही. काय लेट करते गाडी, कळत नाही. बोरवले झाले 8:30 वाजल्यानंतर. तर आता आपली गाडी कुठे मी त्या कोपऱ्यात लावलंय. आता तिकडे ठेवले की नाही माहिती नाही, तिकडे नसेल तर शोधावी लागणार आहे. चेक करू आपण गाडी तिकडे ठेवले की नाही. मोस्टली तरी तिकडे ठेवले, कारण की त्यांनी त्या दिवशी मला बोललं की मध्ये गाडी टाकायचा. ते मध्ये टाकली होती, तर बघूया. दिसत तर नाही इकडे. कुठे कुठे? हा, हे काय समोरच आहे बघा. मस्त दाढी करून झाली आता व्यवस्थित. बघा सोहेल दाढी केली. थँक्यू सोहेल. ही बाईक बघा आपली काय चमकते यार, खतरनाक चमकते. आता ही बाईक ठेवतोय बिल्डिंग खाली आणि मग तिकडनं आपली कार घेऊन जातोय वडरायला. ही बाईक आपली बंद करूयात. आणि चावी ओलामध्ये आहे, ओलामध्ये चावी काढून कारची चावी. ही बाईक बंद केली. आता ओलामधून कारची चावी काढायची आहे आणि ही कार घेऊन आपल्याला जायचं वडरायला. आणि आता सीन असं, गाडी टंट बसेल पण पुढे ती बाईक आहे ती साईडला काढून घेतो पहिला, आणि मग डायरेक्टली सरळ घरी. मस्त आज आमची सॅटर्डे नाईट पण आहे, तर मित्र लोक बसले पार्टी करण्यासाठी, तर तिकडे पण जायचंय मला. मजा आहे सॅटर्डे नाईट की सर्व मजा करून घेतोय. ओलातून कारची चावी काढायची. कारची चावी, हा ही भेटली कारची चावी. ओला लॉक करून घेतोय आणि चलो कार. आता आपण कार घेऊन जाऊयात. डन. चला गाडी तर चालू केली आपण. आता लाईट लावून घेतो.
गाडी चालू केली आहे. गाडीमध्ये पेट्रोल तर मस्त अर्धी टाकी आहे, सीएनजी काहीच नाही आहे. तर आता काही गरज नाही आपल्याला सीएनजी टाकायची, डायरेक्टली आता वॉटरला जातोय. इंजिन चालू केल्यामुळे इंजिन थोडं गरम होऊ द्या. अरे प्लस हा इंजिन थोडा गरम होऊ द्या. इंजिन गरम झाल्यामुळे समज हा काटा जो आहे ना खाली येतोय. त्यानंतर डायरेक्टली जाऊयात घरी. फुल ऑन धमाल. आज सॅटर्डे नाईट आहे ना. अरे काय थकलोय या पूर्ण वीक काम 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 नुसतं काम कंटिन्यू काम करत होतो. आता थोडस संडे दिवस आहे, संडेला उद्या मला मॅच खेळायचं नवापूरला. तर मजा मी खेळणार नाही, मी फक्त टाइमपास करणार जाणार आहे मित्रांसोबत माझ्या टीम सोबत. आणि जे पायाला स्टिचेस लागले होते ते पण उद्या सकाळी काढणार आहे मी. त्यानंतर जाणार नवापूरला. तर कंटिन्यू त्याचा ब्लॉग पण बघत राहा, तुम्हाला सर्व डिटेल्स भेटेल, कुठे गेला काय केलं काय नाही. गाडी गरम झालीच, तेव्हा काटा आला खाली. ठीक आहे, चला निघूयात आपण आता इकडनं पेट्रोल जाण्यासाठी. गाडीमध्ये हे बॅग होते आणि ही माझी एक बॅग. उतरलोय, गाडी लावली, पार्क केली. आता चाललो आपल्या घरीच. जाऊन फ्रेश होतो, जेवतोय आणि मित्रांना फोन करून विचारतोय की ते एकत्र जमलेत की नाहीये. तर मग बघूया, जमले असेल तर मी पण जाईल तिकडे त्या मित्रांसोबत. तिकडे एकत्र जमतात आमच्या हे खड्ड्यावर. फुल ड्रेस हा कुठे गेली? हा ना ड्रेस चांगला वाटतोय. कोणा ड्रेस मी घेतला कधी? चांगला आहे चांगला आहे चांगला आहे, मस्त आहे. टाइम बघा 11 वाजून 10 मिनिट झालेत आणि आता मी घरून निघालोय. मित्र लोक सर्व आमच्या जे नेहमीप्रमाणे जागेवर बसले तिकडे बसलेत. तिकडे जातोय मी आता आर्टिकलसाठी. सर्व फ्रेंड्स असणार आहेत, मजा करणार आहे. तर चला जाऊयात तिकडे आता आपण. भाई तू सेट आहे सेट. अरे टाइम बघा 2 वाजून 20 मिनिट झालेत आणि मी आता घरी आलोय. मस्त फुल ऑन टाइमपास केला, मित्रांसोबत गप्पा मारले, मजा आली. सॅटर्डे असल्यावर आम्ही सर्व एकत्र भेटतोच, कारण की सोमवार ते सॅटर्डे, सोमवार ते मंडे टू सॅटर्डे आपण रोज काम करतो. रोज सॉरी मंडे टू सॅटर्डे आपण काम करत असतो. सॅटर्डे संडेपासून आम्ही एक फ्री टाइम आपल्याला भेटतो, एक मित्रांसोबत गप्पा मारायला भेटतो. म्हणून आम्ही सॅटर्डे असल्यावर सर्वजण एकत्र येतो, गप्पा मारत बसतो, टाइमपास करतोय. तर तेच आम्ही मस्त गप्पा मारले, मजा केली. भावाची लग्नाची गोष्टी, लग्नाची हळदीची गोष्टी, अनिव्हर्सरीची गोष्टी केली. जोक्स होते, सर्व काही गोष्टी हसले, मजा केली. ठीक आहे, आजच्या ब्लॉग मी तेच संपवतोय. भेटूयात उद्या. बाय बाय, गुड नाईट.